नमस्कार, मी परमदास जाधव. आज जगावर युद्धाचे सावट आहे आणि याचाच थेट परिणाम तुमच्या आणि माझ्या खिशावर होत आहे. तर या युद्धाचा परिणाम हा तुमच्या आणि माझ्या खिशावर होत आहे आणि इराण आणि अमेरिकेतील वाढत्या तणावामुळे भारताची चिंता वाढलेली आहे. पण आपल्याकडे नेमका किती तेलाचा साठा शिल्लक आहे, हे खुद्द आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर काय उत्तर दिले हे आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेऊया. तर मी सर्वांना तणाव कमी करण्याचे आवाहन केलेले आहे. व्यापारी जहाजावरील हल्ले अडथळा आणणे अस्वीकार्य आहे. भारत सर्व पक्षांना शांतपणे तोडगा देण्यासाठी प्रोत्साहित करत असल्याचे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीवर लोकसभेत 25 मिनिटं माहिती दिली. तणाव संपलाच पाहिजे आणि या समस्येवर संवाद हाच एकमेव उपाय आहे. तर ह्या तणावावर संवाद हाच एक उपाय आहे. तर एकमेव उपाय असल्याचे त्यांनी सांगितले. संवाद करणे हाच एकमेव उपाय आहे. तर पंतप्रधान मोदींनी सांगितले की नागरिक आणि वीज प्रकल्पावरील हल्ले अस्वीकार्य आहेत. होर्मुझचे समुद्र ध्वनी रोखणे स्वीकारावे असणारे नाही. पंतप्रधान म्हणाले, सरकार देशात तेल आणि वायूचे संकट टाळण्यास प्रयत्न करत आहेत. यासाठी आम्ही आता 27 देशांऐवजी 41 देशांकडून आयात करत आहोत. तर या सगळ्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सरकारने सांगितले आहे की आम्ही पहिले 27 देशातून तेल हे आयात करत होतो, पण 27 ऐवजी आपण आता जास्तीत जास्त म्हणजे 41 देशांकडून आपण कोणती पण वस्तू किंवा तेल हे सगळं आयात करत आहोत. तर पश्चिम आशियामध्ये 1 कोटी भारतीय राहतात. त्यांची सुरक्षा हे आमचे प्राधान्य आहे. तर पश्चिम आशियामध्ये 1 कोटी भारतीय लोक राहतात. तर त्यांची सुरक्षा हे आमचे प्राधान्य आहे सुरक्षेचे. त्यांनी सांगितले की 3,75,000 भारतीय सुखरूप देशात परतले आहेत. तर जे बाहेर लोक होते 3,75,000 ते आपल्या भारतात सुखरूप पोहोचलेले आहेत. तर 1,000 भारतीय एकट्या इराणमधून सुखरूप परतलेले आहेत. तर इराणमध्ये आपले भारतीय लोक हे 1,000 होते. तर ते आपल्या भारतात सुखरूप असे पोहोचलेले आहेत. तर त्यापैकी 700हून अधिक तरुण वैद्यकीय विद्यार्थी आहेत. त्याच्यात वैद्यकीय विद्यार्थी हे 700हून अधिक आहेत. राजनैतिक संबंधामुळे भारताची भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, आम्ही तीव्र चिंता व्यक्त केली आहे. मी पश्चिम आशियातील नेत्यांशी बोललो आहे. मी सर्वांना तणाव कमी करण्याचे आवाहन केलेले आहे. व्यापारी जहाजावरील हल्ले आणि अडथळा आणणे अस्वीकार्य आहे. भारत सर्व पक्षांना शक्य तितक्या लवकर शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत. तर आज तिथून शक्य असेल तेवढा पुरवठा सुरू राहील. यासाठी प्रयत्न केले जातील. तेल, वायू आणि खते घेऊन जाणारी जहाजे भारतात सुरक्षितपणे पोहोचावी यासाठी आम्ही राष्ट्रीय संवाद साधत आहोत.
आमच्याकडे पुरेसा अन्नसाठा आहे. आपत्कालीन परिस्थितीत हाताळण्यासाठी आमच्याकडे पुरेशी व्यवस्था आहे. त्या वेळेस सुद्धा जागतिक पुरवठा साखळीत तुटवडा होतो. भारतीय शेतकऱ्यांना 300 रुपयापेक्षा कमी किमतीत युरियाची एक गोणी पुरवण्यात आले. जे शेतकऱ्यांसाठी 300 रुपयाच्या पेक्षा कमी युरिया खत हे पुरवण्यात आलेले आहे. तर युद्धातील एक आव्हान म्हणजे देशाचा उन्हाळा सुरू होतो आहे. येत्या काळात विजेची मागणी वाढेल. देशातील वीज प्रकल्पांमध्ये कोळशाचा साठा उपलब्ध आहे. वीज निर्मितीपासून ते पुरवठ्यापर्यंतच्या प्रत्येक यंत्रणेवर देखरेख ठेवलेली आहे. तर देशातील वीज प्रकल्पामध्ये कोळशाचा जो साठा आहे तो उपलब्ध आहे. तर वीज निर्मितीपासून ते पुरवठ्यापर्यंत प्रत्येक यंत्रणेने देखरेख ठेवलेली आहे. तर आम्हाला माहीत आहे की आज ऊर्जा व अर्थव्यवस्थेचा कणा आहे. तर ऊर्जा आहे ही अर्थव्यवस्थेचा एक कणा मानला जातो. पश्चिम आशियात जागतिक गरजा पूर्ण करणारा स्रोत आहे. तर पश्चिम आशिया जगाची गरजा पूर्ण करणारा एक स्रोत आहे. युद्धाचे भारतावरील प्रतिकूल परिणाम कमी करण्यासाठी आम्ही एक रणनीतीवर काम करत आहोत. भारत सरकारने एक गट स्थापन केला आहे, जो दररोज बैठक घेऊन आयात आणि निर्यातीवर निर्माण होणाऱ्या समस्यावर सातत्याने काम करतोय. या संकटाच्या काळात भारताची सुरक्षा ही आमच्यासाठी सर्वोच्च प्राधान्याचा विषय आहे. सध्या 3,75,000 भारतीय सुखरूप देशात आले आहेत. एकट्या इराणमधून हजारो जण सुखरूप परतले आहेत. त्यापैकी 700हून अधिक हे वैद्यकीय विद्यार्थी आहेत, असे नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणातून सांगितलेलं आहे. हे भारतासाठी चांगलं मानावं लागेल. इथेच थांबतोय. धन्यवाद.